नार्वे वाठारात येवपी गंगा आरती घाट प्रकल्पाक थळाव्यांनी ग्रामसभेत तेको दिलो। थळाव्या पंचायतीची परवानगी घेनासतना प्रस्तावित केल्ल्या कांय व्हड प्रकल्पांक लोकांनी विरोध केलो। हे विशींचो थाराव बसकेत संमत जालो। तशेंच गावातल्या स्थलांतरितांच्या वाडट्या संख्येविशीं त्यांनी प्रश्न करत पंचायतीक कारवाई करपाची मागणी केली। आयज जे आमचे ग्रामसभेक इश्यू आसलो लोकांचो की ते जे भायले जे लोक येता आनी हांगासर जे जायटा त्या बद्दल आमी गांवाचे जे लोकांचे जे हे आसा कंडिशन आहा जे आमचे प्रॉब्लम आहा तेंचे ते आमी जाणून घेतले आनी तेजेरसून आमी तेजे रिस्टर कंप्लेनीचे त्या हेजे इश्यूवाचेर आमी रिस्टर कंप्लेनी लेटरां करतले, कलेक्टराक लेटर करतले, मामलेदाराक करतले, पुलिशेक करतले आनी तेजेर रिस्टर कितें आहा तेजेर आमी एक्शन घेतले। कारण कितें आहा भायले लोक जर येवन हांगासर आमच्या गांवांत जर आमकां जर त्रास करूंक लागले जावन ते हळशीक करूंक लागले जाल्यार ते आमी सहन करचे ना आनी आमी लोकां बरोबर आसतले आनी लोकांक सपोर्ट करतले। घाट आरती प्रकल्प जो आसा आतां आजून चालू आसा त्या प्रकल्पा बद्दल कांय इश्यू ना, तो प्रकल्प जातलो आनी आमच्या सीएमान ताका हें केल्लें आश्वासन दिल्लें आहा। आमचो सीएमूय सपोर्टर आसा, तशेंच आमचे MLA आसा, आमच्या MLAन खूब त्या प्रकल्पा खातीर हे केल्ले त्रास काडलेले आसा आनी तो प्रकल्प तसो सहसा सहजी बंद जावचो ना। नारव्या तीर्थक्षेत्रार जो गंगा आरती घाट जाता हेचें काम पुरेपूर चालू आसा आनी गोंयचे मुख्यमंत्री मान्य प्रमोद सावंत आनी आमचे स्थानीक आमदार प्रेमेंद्र शेळये हेंच्या निर्देशान तो चालू आसा आनी हांचें इतकेंच म्हणणें आसा हें जें काम चलता थंय कोणीच भायल्यांनी ट्रेस पासींग करचो न्हू। आमी मामलेदार, कलेक्टर आनी पुलिशेकूच एक लेटर करतले, जर कोण तो ट्रेस पास करता जाल्यार तुमी तेजेर एक्शन घेवचें आनी तुमी जर तेजेर एक्शन घेना जाल्यार लॉ एंड ऑर्डर हातीन घेतले वयतले। कित्याक आमी पयलींच तसो इन्फॉर्म करतले, फाल्यां आमकां नाका गांव जर थंय येयलो जाल्यार ताका जबाबदार कोण आसतले जाल्यार ते आसतले ऑफिसर, कन्सर्न ऑफिसरा ते जबाबदार कितें जालें तें आमी कन्सर्न लेटर करतले ताका की हे कोणीच थंय कामाक वेळ थंय हाडचो न्हू आनी हाडले जाल्यार तुमी तेजेर बडी मारपाची, तुमी जर मारी ना जाल्यार गांव उठतलो आनी गांव हे करतलो, हेका जबाबदार सुद्दां तेच आसतले। एक वेळ तर 13 जनावरे एका वेळी कट झाली होती। ती मालगाडी होती म्हणून ते म्हणजे पॅसेंजर गाडी नसल्यामुळे धोका हा एवढा मोठा झाला नाही आणि खूप अशा आता 1 महिन्यापूर्वीच 4 घटना ह्या एरियात झालेल्या आहेत आणि त्यावेळी जनावर एक्सपायर झाल्यानंतर त्यावेळी मग कोण बोलायला पुढे येत नाही की हा कुणाचं जनावर होतं, आम्हाला गावकरी म्हणजे माहिती मिळाली तर आम्ही त्याच्यावर त्या मालकावर केस बनवणार। त्याच्यासाठी आम्ही तेच ग्रामपंचायतीमध्ये हेच मदत मागायला आलो होतो की कुणाचे जनावर वगैरे प्रायव्हेट असेल तर आम्हाला सांगत जावं, आम्ही त्याच्यावर कारवाई करतो। त्याच्यामुळे पुढं भविष्यात ते अशा घटनाला कमी होतील आणि ट्रेनच्या याच्यामध्ये एक धोका ती मोठीच गोष्ट आहे आणि दुसरं रेल्वेच्या आवागमनामध्ये बाधा सुद्धा उत्पन्न होणार। एक गाडी थांबली की त्याच्या मागं खूप ट्रेन, हा रेल्वे मार्ग एकेरी असल्यामुळे 2 मार्ग नसल्यामुळे मागं गाडी जेवढ्या आहेत आणि पुढं तेवढ्या सगळ्या डिटेन होत्या आणि गाडी डिटेन 2-3 मिनिटं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे, अर्धा तास गाड्या डिटेन होत्या ह्या गोष्टीमुळे। गोवा 365 खातीर महेश गोयेकार, मनीषा जाधव, सानिका नंगवेकर।